नमस्कार मित्रांनो, आपल्याला एक सकाळी मॉर्निंगलाच कॉल आला होता की आम्हाला त्यांचे कॅमेरे तुला सर्व्हिस करून द्यायचे होते. तर आपण कस्टमरकडे व्हिजिट केली. नंतर पाहिलं तर त्यांचं पूर्ण केबल वगैरे उंदरानं कातरून ठेवलं होतं. सगळं सत्यानाश झालं होतं. त्यासाठी आपण त्यांना म्हटलं की याची पूर्ण केबलिंगच चेंज करायला होते, कारण ते केबल वगैरे पूर्ण जॉईंट होते. त्याकरता आम्ही सगळे कॅमेरे पाहिले, फक्त 2च कॅमेरे चालू होते. नंतर आम्ही नवीन केबलिंगसाठी सुरुवात केली. क्लिपनं वगैरे केबलिंग करून राहिलो. त्यांच्याकडे 8 कॅमेरे होते. 8 कॅमेऱ्याची केबलिंग टाकायची होती. नंतर आम्ही कॅमेरे वगैरे त्याचे ओपन केले, नवीन कनेक्शन वगैरे मारले, म्हणजे DC PNC कनेक्टर वगैरे ओके करून टाकले. नंतर तसेच आम्ही दुसऱ्या कॅमेऱ्याकडे गेलो आणि दुसऱ्या कॅमेऱ्याची पण आपण DC PNC चेंज करून टाकलो. नंतर व्यवस्थित फिनिशिंग वगैरे करून नवीन केबलिंग वगैरे टाकून DVR वगैरे फिट केला. पॉवर सप्लाय आपण व्यवस्थित मारून सेटअप चालू केला. नंतर आपण डिस्प्ले वगैरे चेक केला. व्यवस्थित कॅमेरे सगळे 8चे कॅमेरे चालू झाले. नंतर आपण शॉपमध्ये आलो. नंतर 3010 प्रिंटर पाहायचं होतं, ते थोडंसं प्रॉब्लेम होतं. त्यासाठी आपण प्रिंटर वगैरे पाहिलं, त्यांचा व्यवस्थित करतो. नंतर आपल्यापाशी एक लॅपटॉप आला होता. त्या लॅपटॉपची बॉडी आणि इंचेस दोन्ही डॅमेज होते. ते आपण व्यवस्थित करून टाकलं. दोन्ही साईडनं व्यवस्थित फिटिंग वगैरे झालं. नंतर भेटूया पुढच्या ब्लॉग.